नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? आपण हळूहळू प्रगतीच्या टप्प्यावर चाललेलो आहोत आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये झालेले बदल, मनामध्ये झालेले बदल आपल्याला जाणवत असतील. कारण या आसनांचा परिणाम, प्राणायामाचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर या दोन्हीवरही होतो. तर तुम्हाला काय काय अनुभव येत आहेत ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. त्यासाठी पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपण प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थना. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानतां देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश आपल्याला आता डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे, पाय मोकळे करून घ्यायचे आहेत. आपण आज 10 सूर्यनमस्कार घालणार आहोत. आपल्याला स्टॅमिना भरपूर वाढलेला आहे सगळ्यांचा, तर हे 10 सूर्यनमस्कार आपण सलग घालणार आहोत. त्यामुळे आपल्याला आपला स्टॅमिना पण कळेल. ज्यांना सूर्यनमस्कार घालता येत नाहीत त्यांनी मनातल्या मनात सूर्यनमस्कार घालायचेत. असं इमॅजिन करायचं आहे की आपण ही ॲक्शन करतो आहोत आणि तिथे जे परिणाम होत आहेत ते मनातल्या मनात आपण त्या परिणाम पण तुम्हाला जाणवतात. तर त्या ऑर्गन्सकडे लक्ष देऊन जर केलं तर ज्यांना करता येत नाही त्यांनी मानसिक सूर्यनमस्कार करा. तर आता आपण करूया. दंडस्थितीमध्ये यायचं आहे. आपण 12 आकड्याचा सूर्यनमस्कार करणार आहे. त्याच्यात तुम्हाला जास्त दमायला होणार नाही. त्याच्यामध्ये 2दा शशांकासन येत असल्यामुळे. तर सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे. दोन्ही पाय जुळवून घेतलेले आहेत. हाताची नमस्कार स्थिती आहे. नजर समोर आहे. पाठीचा कणा सरळ आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. ओम ह्रां मित्राय नमः. श्वास घ्यायचा आहे आणि हात वरती न्यायचे आहेत. हस्त उत्तानासन. श्वास सोडत सोडत पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं खाली वाकायचं आहे. डोकं गुडघ्याकडे. हस्त उत्तानासन. त्यानंतर आपल्याला डावा पाय मागे न्यायचा आहे. उजवा पाय पुढेच ठेवायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला, कंबर खाली दबून घेतलेली, मान मागे टाकलेली आणि खांदे मागे खेचून घेतलेले आहेत. त्यानंतर 4 नंबरची स्थिती घ्यायची आहे आपल्याला. ताठ तिरपी अवस्था. नजर समोर. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दाब पोटाच्या तिथे जाणवेल. तसाच दाब तुम्हाला 5 नंबरच्या पुढच्या अवस्थेला अष्टांग स्थितीमध्ये जाणवेल. अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. गुडघे, छाती, कपाळ जमिनीला टेकवायचे. कपाळ, छाती, दोन्ही हात, गुडघे, 2 गुडघे आणि दोन्ही पाय जमिनीला टेकलेले आहेत. असे 8 अंग जमिनीला टेकलेली आहेत. हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वर यायचं आहे. आता आपल्याला कमरेचा भाग वर उचलायचा आहे आणि अधोमुख श्वानासन करायचं आहे. इथे आपल्याला शशांकासन करायचं आहे. शशांकासनामध्ये जायचं आहे. शशांकासन करा. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घ्या. आता आपल्याला दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय आणायचा आहे. अश्वसंचलनासनामध्ये यायचं आहे. मान मागे टाकलेली आहे. कंबर खाली दबून घेतलेली आहे. उजव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकलेला आहे. आता मागचा पाय पुढे आणायचा आहे. हस्त पादासनाची स्थिती. त्यानंतर श्वास घेत
वर यायचं आहे, हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत सूर्यनमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. ओम ह्रीं रवये नमः. 1 ला श्वास घ्या, हात वर. 2 ला श्वास सोडत कमरेतून पुढे वाका, डोकं गुडघ्याकडे 2. 3 ला डावा पाय मागे 3. 4 ला श्वास रोखा, ताट तिरपी अवस्था 4. 5 ला शशांकासन करायचं आहे, श्वास सोडायचा आहे 5 शशांकासन. 6 ला श्वास रोखायचा आहे, अष्टांग स्थिती 6. 7 ला भुजंगासन स्थितीमध्ये यायचं आहे, श्वास घेत 7. 8 ला अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे 8. 9 ला श्वास सोडत आपल्याला शशांकासनामध्ये जायचं आहे 9. 10 ला श्वास घेत डावा पाय पुढे आणायचा आहे 10. 11 ला श्वास सोडत मागचा पाय पुढे आणायचा आहे, डोकं गुडघ्याकडे 11. 12 ला श्वास घेत कमरेतून मागे जायचं आहे 12. सूर्यनमस्कार स्थिती. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1 श्वास घ्या, 2 श्वास सोडा, 3 श्वास घ्या, 4 श्वास रोखा, 5 श्वास सोडत शशांकासन, 6 श्वास रोखा अष्टांग स्थिती, 7 श्वास घ्या, 8 श्वास रोखा, 9 श्वास सोडत शशांकासन, 10 श्वास घेत अश्वसंचलनासन, डावा पाय पुढे, 11 श्वास सोडत हस्तपादासन, 12 श्वास घेत हस्त उत्तानासन. नमस्कार स्थिती. ओम ह्रीं भानवे नमः. 1 श्वास घ्या, 2 श्वास सोडा, 3 श्वास घ्या, 4 श्वास रोखा, 5 श्वास सोडा, 6 श्वास रोखा, 7 श्वास घ्या, 8 श्वास रोखा, 9 श्वास सोडा, 10 श्वास घ्या, 11 श्वास सोडा, 12 श्वास घ्या आणि नमस्कार स्थिती. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम रहा पूषणे नमः. 1 श्वास घ्या, 2 श्वास सोडा, 3 श्वास घ्या, 4 श्वास रोखा, 5 श्वास सोडा, 6 श्वास घ्या, श्वास रोखा, 7 श्वास घ्या, 8 श्वास रोखा, 9 श्वास सोडा, 10 श्वास घ्या, 11 श्वास सोडा, 12 श्वास घ्या. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 अश्वसंचलनासन, 4 दंडासन, 5 शशांकासन, 6 अष्टांग स्थिती, 7 भुजंगासन, 8 अधोमुख श्वानासन, 9 शशांकासन, 10 अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 हस्त उत्तानासन आणि सूर्यनमस्कार स्थिती.
ओम ह्रीं मरीचे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम ह्रूम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः. 1 श्वास घ्या, 2 श्वास सोडा, 3 श्वास घ्या, 4 श्वास रोखा, 5 श्वास सोडा, 6 श्वास रोखा, 7 श्वास घ्या, 8 श्वास रोखा, 9 श्वास सोडा, 10 श्वास घ्या, 11 श्वास सोडा, 12 श्वास घ्या. नमस्कार स्थिती. हात खाली घ्यायचे, एक काही सेकंद खाली बसायचे, एकदम लगेचच शवासन करायचं नाही. आपण आज 10 सूर्यनमस्कारांचा अभ्यास केलेला आहे आणि एका लईमध्ये हे सूर्यनमस्कार घातलेले आहेत. बऱ्यापैकी तुम्हाला स्टॅमिना वाढलेलं जाणवत असेल. आता सावकाश आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. एकदम सूर्यनमस्कार केल्या थोडेसं काही सेकंद बसायचं आणि मग पाठीवर झोपायचं. कारण एकदम आपला श्वास थोडासा, श्वासाची गती याच्यामध्ये वाढलेली असते. पाठीवर झोपल्यानंतर शवासन करायचं आपल्याला. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. संपूर्ण शरीराचा भार हा जमिनीवर टाकायचा आहे. सगळे स्नायू ढिले सोडायचे. जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करायचा आहे. सूर्यनमस्कारामुळे श्वासाची गती थोडीशी वाढलेली असेल, वेगवेगळ्या स्नायूंवर ताण जाणवत असेल, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. जसजसे ताण कमी होणार आहेत तशी श्वासाची गती पण कमी होणार आहे, त्याकडे लक्ष द्या. अजूनही कुठे ताण शिल्लक असेल तर मनाने जाऊन ताण कमी करा. श्वासाबरोबर पोटाची जी कळत नकळत हालचाल होती आहे त्याकडे लक्ष द्या. प्रत्येक श्वास घेताना आनंद, उत्साह आपल्याबरोबर घ्या. प्रत्येक श्वास सोडताना व्याधी, चिंता, काळजा श्वासाबरोबर बाहेर टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. अलगद हवा आत येते, अलगद हवा बाहेर जाते. हळूहळू शरीरावरचे, मनावरचे सगळे ताण निघून गेलेले आहेत. अजूनही कुठे ताण शिल्लक असतील तर मनाने जाऊन ते कमी करा. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचं आहे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश कुशीवर वळून आपल्याला उठून बसायचं आहे. आपण आता बैठक स्थितीमधलंच एक आसन करणार आहोत. अर्धगोमुखासन असं आपण त्याला म्हणू शकतो. अर्धगोमुखासन आपण करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला भद्रासनामध्ये बसायचं आहे, म्हणजेच बटरफ्लाय पोझिशनमध्ये बसायचं आहे. म्हणजे मग ज्या बटरफ्लाय पोझिशनमध्ये आपल्याला करायला हे सोपं जातं
म्हणून आपण बटरफ्लाय पोझिशनमधनं हे करणार आहोत. तर भद्रासनामध्ये आता आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते पुढे जमिनीवर टेकवून घ्यायचे, हाताचे तळवे, आणि आपल्याला डावा पाय तसाच ठेवून उजवा पाय पाठीमागे न्यायचा आहे. उजवा पाय मागे न्यायचा. जो पाय मागे आहे त्या बाजूची कंबर खाली दाबायचा प्रयत्न करायचा. हात पुढे ठेवून घे, दोन्ही हात पुढे, हां, मान मागे, आणि जो पाय मागे त्या बाजूची कंबर जमिनीकडे दाबायचा प्रयत्न करायचा. म्हणजे मग बरोबर तो ताण जाणवेल. हे सायटिकासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. पोटावर ताण येतोय, खांदे मागे आपण खेचून घेतलेले आहेत, मान मागे टाकलेली आहे, पूर्ण चेस्ट इथे ओपन झालेली आहे. फुफ्फुसांसाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होणार आहे. आता हळूहळू आपल्याला हातांनी पुढे चालत चालत जायचं आहे, वॉक करत करत. मान मागेच ठेवून जायचं आहे, म्हणजे बरोबर आपण पाठीचा कणा सरळ ठेवून जातो. आता बघा, पोटावर बऱ्यापैकी दाब येतो आणि डोकं जमिनीला टेकवायचं आहे. कमरेपासूनचा सगळा भाग पुढे ताणून घ्यायचा आहे. आणि जो पाय मागे आहे, उजवा पाय आपला मागे आहे, तर त्या बाजूची कंबर जमिनीकडे दाबायची. जमिनीवरती टेकणार नाही, पण जमिनीकडे जास्तीत जास्त दाबायचा प्रयत्न करा. बरोबर पुढचा पाय जो दुमडलेला आहे त्याच्या मांडीच्या तिथे तुम्हाला तो ताण जाणवेल. ती सायटिका नस तुमची ओपन व्हायलासुद्धा मदत होते. कंबरदुखीलासुद्धा याचा उपयोग होणार आहे. संथ श्वसन या स्थितीमध्ये आपण काही सेकंद थांबलेलो आहोत. सगळं शरीर शिथिल करायचं आहे. ह्याच्यामध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. पूर्ण विश्रांतिकारक अशी ही स्थिती आहे, त्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करा, म्हणजे आसन जास्त वेळ तुमचं स्थिर राहायला मदत होईल. आणि पूर्ण सावकाश आसन स्थिती सोडताना सावकाश आता जसा होता तसं पहिल्या पूर्वस्थितीला यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सावकाश सरळ व्हायचं आहे आणि मग मागचा पाय पुन्हा पुढे आणायचा आहे. आता आपल्याला दुसऱ्या पायाने करायचं आहे. आता डावा पाय आपल्याला मागे न्यायचा आहे, हात पुढे ठेवून घ्यायचे आहेत आणि सावकाश डावा पाय मागे न्या. आणि पुढचा पाय आहे तो थोडासा अजून पुढे सरकवून ठेवलात तरी चालणार आहे. दोन्ही हात जमिनीवर टेकवलेले आहेत, मान मागे टाकलेली आहे, खांदे मागे खेचून घेतलेले आहेत. भुजंगासनासारखी अवस्था इथे तुम्हाला येईल. पोटावर जो ताण येतो आहे, पाठीचं आरोग्य, पोटाचं आरोग्य, त्यानंतर आपल्या सायटिकाचं आरोग्य, या सगळ्याच्या, कमरेचं आरोग्य, या सगळ्यावर याचा परिणाम होणार आहे. हळूहळू हाताने चालत चालत पुढे जायचं आहे आणि सावकाश आपल्याला मान मागे करूनच पुढे जायचं. म्हणजे मग पाठ सरळ ठेवून आपण बरोबर हिप जॉईंट्समधनं पुढे जातो. कमरेपासूनचा सगळा भाग जास्तीत जास्त पुढे ताणून घ्या. कुठे कुठे ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे, मनावरचे ताण कमी करा. आणि जो पाय मागे आहे त्या बाजूची कंबर जमिनीकडे दाबायचा प्रयत्न करा, म्हणजे मग तो ताण बरोबर जाणवतो. तो पाय रिलॅक्स ठेवू नका. त्या पायाच्या मांडीचा भाग जो आहे, तो कमरेचा भाग जो आहे, तो जमिनीकडे दाबायचा प्रयत्न करायचा आहे. जमिनीकडे दाबायचा तुम्ही प्रयत्न केला की तो बरोबर ताण तुम्हाला जाणवेल. सावकाश आपल्याला हाताने परत चालत चालत मागे यायचं आहे. मान मागे करायची आहे. जी आधीची स्थिती होती ती घ्यायची आहे आणि सावकाश आपल्याला परत मागचा पाय पुढे आणायचा आहे. आता पाय सरळ करून थोडंसं पायावरचे ताण काढून टाका. पाय सरळ करून पायाची थोडीशी हालचाल करून घ्या पुढे मागे घोट्यांची. पाय पुढे ताणून घ्या, स्वतःकडे खेचून घ्या, म्हणजे पायावर आलेले जे ताण असतील ते निघून जातील. कारण आपल्याला पुन्हा पुढे वज्रासनामधलं हस्तवज्र भुजंगासन करायचे, त्यासाठी हे ताण सगळे काढून टाकायचे पायावरचे. आता आपल्याला वज्रासनामध्ये यायचं आहे. वज्रासनामध्ये या. आता ज्यांना हे बाकीचं जमणार नाही त्यांनी जानुशिरासन करायला हरकत नाही वज्रासनामधनं. आता वज्रासनामध्ये दोन्ही हात जे आहेत ते तुमचे गुडघ्यावर आहेत. पाठीचा कणा सरळ आहे, नजर समोर आहे.
वज्रासनामध्ये बसताना पाठीमागे अंगठे एकमेकांना जुळलेले असतील आणि टाचा बाजूला असतील आणि त्या टाचांच्या मध्ये आपल्याला आपली बैठक ठेवायची आहे. या पद्धतीने आपल्या पायाची स्थिती असते वज्रासनामध्ये. वज्रासनामध्ये पहिल्यांदा आपण जानुशिरासन करणार आहोत. तर हात गुडघ्याच्या पुढे ठेवून घ्यायचे आहेत, चारी बोटं जुळलेली अंगठा बाजूला, म्हणजे ग्रीप चांगली मिळेल. आणि कंबर खाली दबून घ्यायची, मान मागे टाकायची. कंबर खाली दबलेली, मान मागे टाकलेली, एक वेगळा ताण तुम्हाला पोटाजवळ जाणवेल. डोळे मिटून घ्या आणि जबडा जो आहे खालचा तो सैल पडू देऊ नका. दात एकमेकांवर टेकलेले ठेवा. गळ्याजवळ पण ताण जाणवेल. थायरॉईडसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. पोटावर एक वेगळ्या पद्धतीचा ताण ह्याच्यामध्ये जाणवतो, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. श्वासाची गती जसजसे ताण कमी होतील तशी खूप कमी होईल. या आसनामध्ये आपण 5 मिनटं वगैरे सुद्धा राहू शकतो. ज्यांना मान दुखते, सारखी पुढे वाकून जी लोक काम करतात, त्यांनी हे 5 मिनटं 10 मिनटं हे जर आसन केलं तर मानेच्या मणक्यांना सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. त्याबरोबर पचनसंस्थेसाठी याचा चांगला उपयोग होतो. पोटाच्या मध्यभागाच्या तिथे तुम्हाला बरोबर ताण जाणवेल, त्याकडे लक्ष द्या. आणि पचनसंस्थेवर सुद्धा याचा खूप चांगला परिणाम आपल्या होणार आहे. पाय दुखत असतील तर पाय पण दुखायचे कमी होणार आहे त्याची. आता आपल्याला ह्याच्यामध्ये उजवा पाय मागे न्यायचा आहे आणि डावा पाय तसाच ठेवायचा आहे. म्हणजे एक पाय वज्रासनामध्ये येईल आणि एक पाय पाठीमागे येईल. बघा, मान मागे टाकायची. हात तुमच्या सोयीनुसार हात पुढे मागे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. ज्या पोझिशनमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, सुखकारक वाटेल, ती स्थिती घ्यायची आहे. मग त्या पद्धतीने तुम्ही हात पुढे मागे करून घेऊ शकता. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. वज्रहस्त भुजंगासन पण केलेलं आहे. पूर्ण शरीराचा भार हा पाठीच्या मणक्यावर घेण्याचा प्रयत्न करा. हातावर कमीत कमी शरीराचा भार घ्या. आता सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. मागचा पाय पुढे आणायचा आहे आणि पुन्हा जानुशिरासनामध्ये यायचं आहे. आणि मग त्यानंतर आपण दुसऱ्या पायाने हे करणार आहोत. हे भुजंगासनाचे अनेक प्रकार आहेत, त्यातलाच हा एक प्रकार आहे वज्रासनामधनं केला जाणारा. आता आपल्याला दुसरा पाय मागे आणायचा आहे. दुसरा पाय मागे घ्या आणि एक पाय वज्रासनामध्ये तसाच राहील. ह्याच्यामध्ये वेगळ्या ताण जाणवतो बघा, पोटाला आणि पाठीच्या मणक्यांना. प्रत्येक भुजंगासनामध्ये पाठीच्या वेगवेगळ्या मणक्यांवरना ताण जाणवतो, वेगवेगळ्या भागांवर ताण जाणवतो, पोटाच्या सुद्धा वेगवेगळ्या भागावर ताण जाणवतो. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. काही सेकंद आपण ह्याच्यामध्ये थांबलेलो आहोत. आता आपल्याला सावकाश मागचा पाय पुढे घ्यायचा आहे आणि पुन्हा जानुशिरासनामध्ये यायचं आहे. आता सावकाश वज्रासन सोडा आणि पाय सरळ करून घ्या आणि पाय मोकळे करून घ्या. कारण याच्या वज्रासनामध्ये पायाचे स्नायू रिलॅक्स झालेले असतात, तर ते थोडेसे ॲक्टिव्ह करून घ्यायचे, म्हणजे मग लिगामेंटला तुमच्या प्रॉब्लेम येत नाही. तर पुढे मागे बोटांची हालचाल, घोट्यांची हालचाल, पुढे ताणून घ्यायचे आहेत, पुन्हा स्वतःकडे खेचायचे आहेत पावलं. या पद्धतीने पावलांची हालचाल करून घ्या. म्हणजे मग किंवा पायाचं रोटेशन करून घेतलं तरी चालेल तुम्ही घोट्यांचं. म्हणजे मग तुम्हाला या स्थितीमध्ये जो ताण आलेला आहे पायावर तो निघून जायला मदत होईल. पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपल्याला याच्या पुढचं आसन करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला भारद्वाजासनामध्ये बसून आपल्याला वक्रासन करायचं आहे. तर आपल्याला एक पाय जो आहे तो मागे दुमडलेल्या स्थितीमध्ये राहील आणि एक पाय सरळ राहील. आता त्या पायाचा जो त्या गुडघ्याच्या तिथे बरोबर त्या पावलाचा आर्च येईल तुमच्या, आणि त्याच्यामध्ये ते बरोबर गुडघ्याच्या तिथे येईल ते पाऊल, आणि मागचा पायाचं पाऊल आहे ते बाहेरच्या दिशेने राहील. ह्या पद्धतीने. आणि एका बाजूनी वरती असं बसायचं नाही आहे, पाठ सरळ ठेवायची आहे. दोन्ही बटक्स हे जमिनीला व्यवस्थित टेकलेले ठेवायचे. एक बाजू वरती उचललेली अशी ठेवायची नाही, हे लक्षात घ्या. तर बसताना या पद्धतीने बसायचं. याच्यामधनं पण बरीच आसनं केली जातात. तर याच्यामधनं आपण 2 आसनं करूया. एक शरणागत मुद्रा आणि एक वक्रासन, असं आपण दोन्ही याच्यामधनं करूया.
तर आपला जो पाय पुढे आडवा आहे त्या पायाचा विरुद्ध हाताने त्या पायाच्या गुडघ्यावर हात ठेवायचा आहे. जो पाय पुढे आडवा आहे त्याचा विरुद्ध हाताने आपल्याला त्याच्या गुडघ्यावर हात ठेवायचा आहे आणि दुसरा हात आहे तो मागे लपेटून घ्यायचा आहे. त्यांनी जर तुम्हाला तुमचं दंड पकडता आला तर पकडा, नाही पकडता आला तर नुसताच लपेटून ठेवा आणि ज्या बाजूला हात ठेवलेला आहे त्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. ज्या गुडघ्यावर हात ठेवला आहे त्या बाजूला वळायचे. श्वास सोडत सोडत पहिल्यांदा मान वळवा, मग खांद्याचा भाग वळवा आणि मग पोटाच्याकडचा भाग, कमरेकडचा भाग वळवा. जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. दोन्ही बटक्स जमिनीवर, दोन्ही बटक्सवर शरीराचा समान भार आलेला. एका बाजूला जास्त एका बाजूला कमी असं नको. या स्थितीमध्ये थांबायचे. करायला अतिशय सोपं असं हे आसन आहे. या वक्रासनामध्ये तुम्ही जास्त वेळ थांबू शकता. तुम्हाला अनेक प्रकारचे वक्रासन शिकवलेले आहेत. जे वक्रासन तुम्हाला आवडेल ते तुम्ही करू शकता. पोटाला त्याच्यात पीळ बसणं महत्त्वाचं आहे. पाठीच्या मणक्यांना पीळ बसणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाठीच्या मणक्यांचं आरोग्य, मेरुदंडाचं आरोग्य, आपल्या मानेचे आरोग्य आणि पोटातल्या पचनसंस्थेचं आरोग्य, पँक्रियास ग्रंथीचं आरोग्य, जननसंस्थेचं आरोग्य चांगलं राहायला मदत होणार आहे. अतिशय वक्रासन हे आरोग्यदायी आसन आहे. आता सावकाश आपल्याला सरळ करायचं आहे, मान सरळ करायची आहे, हात पूर्वस्थितीमध्ये आणायचे आणि आता आपल्याला ह्या स्थितीमध्येच हात डोक्यावर न्यायचे आहेत आणि हाताची नमस्कार स्थिती करायची आहे. सगळं वरच्या दिशेने कमरेपासूनचा सगळा भाग हा वरच्या दिशेने ताणून घ्यायचा आहे. जास्तीत जास्त ताणून घ्या. वरच्या दिशेने जास्तीत जास्त ताणून घ्या. कोपरामध्ये हात सरळ ठेवा, दंड कानाला टेकलेले ठेवा आणि त्या ताणलेल्या स्थितीमध्येच हिप जॉईंट्समधनं पाठीचा कणा सरळ ठेवून पुढे वाकायचे. शरणागत मुद्रा आपल्याला करायची आहे. ह्याच्यामध्ये एक वेगळा दाब तुम्हाला पोटावर जाणवेल. सगळं शरीर पुढे ताणून घ्यायचं आहे. हात पण पुढे ताणून घ्या. जास्तीत जास्त ताणून घ्या. पोटावर आता दाब येईल. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. सगळं शरीर शिथिल सोडायचं आहे. आता चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत आपल्याला वरती यायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत वर या आणि सावकाश हात बाजूनी खाली आणा. आता हेच सगळं आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण करायचं आहे. तर आता जो पुढे आडवा पाय जो आहे तो मागे न्या आणि मागचा जो पाय आहे तो पुढे आणा आणि तो आडवा ठेवा. मग आपण दुसऱ्या बाजूनी वक्रासन करूया आता. तर आता जो पाय पुढे आडवा आहे त्याच्या विरुद्ध हाताने त्या पायाच्या गुडघ्यावर हात ठेवायचा आहे आणि दुसरा हात मागे लपेटून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त ज्या गुडघ्यावर हात ठेवला आहे त्या बाजूला वळायचे. ज्या गुडघ्यावर हात ठेवला आहे त्या बाजूला जास्तीत जास्त वळा. प्रत्येक वेळेला श्वास सोडताना मागे जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करा. मान मागे, खांदे मागे खेचून घ्या आणि कमरेतून जास्तीत जास्त वळायचे. पीळ जाणवला पाहिजे. कुठे कुठे पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. संथ श्वसन. शरीरावरचे, मनावरचे ताण काढून टाका. पूर्ण लक्ष श्वासावर. जिथे जिथे ताण आला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण कमी करा. कुठल्या स्नायूंना पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. सावकाश आसन स्थिती सोडताना मान सरळ करायची आहे. सावकाश दोन्ही हात आपले पूर्वस्थितीला आणायचे आहेत. आता हात वरती न्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा शरणागत मुद्रा करायची या बाजूनी. कारण पाय जो पुढे आहे त्या बाजूनी तो दाब बरोबर येतो. तर पुढे सगळं ताणून घ्यायचं आहे सगळं शरीर. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. सगळं शरीर शिथिल. मनावरचे, शरीरावरचे ताण काढून टाका. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत वर यायचं आहे. सावकाश श्वास घेत घेत वर या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली आणा. आता पाय सरळ करून मोकळे करून घ्या दोन्ही पाय. आता आपण भारद्वाजासनामधलं
जे आपण वक्रासन आणि शरणागत मुद्रा केली होती त्याच्यावर आपल्या पोटावर दाब पण आलेला होता आणि पोटाला पीळ पण बसला होता. आता आपण विपरीत शयनस्थितीमध्ये म्हणजे पोटावर झोपून आपण आसन करणार आहोत. आता ज्यांना काही शारीरिक व्याधी असतील, पोटाचे पाठीचे विकार असतील, सर्जरी झाली असेल तर त्यांनी हे करू नका. त्यांनी फक्त पहिली स्थिती घ्या आणि त्याच्यानंतर त्या स्थितीमध्येच थांबा. आपलं शरीर त्याच्यामध्ये वरती उचलू नका. तर विपरीत शयनस्थितीमध्ये जा. दोन्ही पाय जोडून घ्या आणि पोटावर झोपा. पोटावर झोपताना पायाचे जे पावलं आहेत ती मागे ताणून घेतलेली आहेत. हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत. हनवटी जमिनीवर टेकलेली आहे. ही आपली स्थिती आहे. आता आपण याच्यामध्ये जे अर्ध धनुरासन करणार आहोत त्यामध्ये एका पायाने करणार आहोत. म्हणजे आपला उजव्या पायाने आपण एका बाजूने आपल्याला उजव्या बाजूनी धनुरासन दिसेल आणि डाव्या बाजूनी आपल्याला तेच नौकासन दिसेल. म्हणजे एका बाजूनी नौकासन, एका बाजूनी धनुरासन, असं हे आसन आपल्याला दिसेल, अर्ध धनुरासन. आता यामध्ये नीट लक्ष देऊन करायचे. याच्यामध्ये आपल्याला जो हात आपला पुढे ताणलेला आहे तिथे पुढच्या बाजूला ताण जाणवेल. जो पाय मागे ताणलेला आहे तो आपल्याला मागच्या बाजूला एक ताण जाणवेल. म्हणजे पुढे ताण, मागे ताण, आणि आपण पाय वरच्या दिशेने जो खेचणार आहोत तर वरच्या दिशेने पण आपल्याला ताण जाणवेल. म्हणजे एका बाजूनी वरच्या दिशेने ताण जाणवेल आणि दुसऱ्या दिशेने वरच्या आणि मागच्या दिशेने ताण जाणवेल. असे 3 ताण याच्यामध्ये तुम्हाला जाणवतील. तर त्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे. तर आपल्याला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचा आहे आणि उजव्या हातानेच उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. आणि जो डावा हात आहे तो पुढे ताणून घ्यायचा आहे. डावा हात पुढे ताणून घ्या. डावा पाय मागे ताणून घ्या आणि डावा हात पुढे ताणून घ्या. आता ज्यांना काही व्याधी असतील किंवा काही पोटाचे पाठीचे विकार, ऑपरेशन झालेले असेल, त्यांनी एवढं जरी केलं तरीसुद्धा त्यांना ताण जाणवेल. आणि मानसिकरित्या बाकी पुढचं आसन त्यांनी केलं तरीसुद्धा चालेल. पण ज्यांना काही त्रास असेल त्यांनी फक्त ह्या पोझिशनमध्ये तुम्ही थांबलात तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी ते ताण जाणवतील. आता आपल्याला शरीराचा मागचा आणि पुढचा भाग वरती उचलायचा आहे आणि वरती उचलल्यानंतर कुठेही श्वास रोखून धरायचा नाही आहे. तर पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा आणि अतिशय सावकाश शरीराचा मागचा आणि पुढचा भाग वरती उचला. जो पायाने घोटा पकडलेला आहे तो पाय वरच्या दिशेने खेचा, हात पुढे खेचा आणि मागचा पाय मागे खेचा. सावकाश आता श्वास सोडत सोडत खाली या. अजून एकदा आपण त्याच बाजूने करून बघूया. चालू असलेला श्वास सोडा आणि सावकाश श्वास घेत घेत शरीराचा मागचा आणि पुढचा भाग एकत्रित वर उचला. हे करायला थोडंसं चॅलेंजिंग आहे, तर करायचा प्रयत्न करा. पूर्ण लक्ष श्वासावर. पोटावर जास्त ताण येतो ह्याच्यामध्ये. सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. अगदी 5 सेकंद 10 सेकंद केलं तरी सुद्धा चालेल. सावकाश आपल्याला दोन्ही हात आपल्याला पूर्ववत आणायचे, पाय सरळ करायचे, हात खाली. विपरीत शयनस्थितीच्या त्याच्यात पूर्ण लक्ष श्वासावर. आता आपल्याला दुसऱ्या बाजूनी हे करायचं आहे. तर आपल्याला आपण आता हे उजव्या बाजूनी केलं होतं, आता आपल्याला हे डाव्या बाजूनी करायचं आहे. डाव्या बाजूनी पाय गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि डाव्या हातानेच डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. उजवा हात जो आहे पुढे ताणून घ्यायचा आहे आणि उजवा पाय मागे ताणून घ्यायचा आहे. व्यवस्थित तो ताणून घेतल्यानंतर चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत शरीराचा मागचा आणि पुढचा भाग एकत्रितरित्या वरती उचलायचा आहे. जास्तीत जास्त पाय वरती खेचायचा प्रयत्न करा. पुढे मागे आणि वरच्या दिशेने ताण जाणवतोय का बघा. सावकाश श्वास सोडत सोडत खाली या. हे करत असताना कुठेही आपल्याला हे करायचं नाही आहे, श्वास रोखून धरायचा नाही आहे. पुन्हा एकदा करून बघूया. डावा पाय गुडघ्यात दुमडून घ्या. आपण उजव्या बाजूनी 2दा केलं होतं, डाव्या बाजूनी पण 2दा करूया. आणि
चालू असलेला श्वास सोडा, कारण काही सेकंदच आपण त्याच्यामध्ये स्थिर राहू शकतो. घोटा पकडा पायाचा. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला शरीराचा मागचा आणि पुढचा भाग वर उचला. जास्तीत जास्त वर उचलायचा प्रयत्न करा. पायाची घडी उलगडायचा प्रयत्न करा. सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचे. श्वास सोडत सोडत खाली या. हात आपले दोन्ही जागेवर, पाय जागेवर. मकरासन करायचे. हाताची घडी घालायची आहे, त्यावर डोकं ठेवायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने, डोळे अलगद मिटलेले. यामध्ये थोडंसं सगळीकडे ताण आल्यामुळे श्वासाची गती वाढते, तर ती मकरासनामध्ये कमी होईल. पाठीवर पोटावर आलेले ताण निघून जातील. तर धनुरासन केलं किंवा नौकासन केलं की आपल्याला मकरासन करावं लागतं, कारण थोडंसं शरीर हे सगळ्या बाजूनी ताणलं गेलेलं असल्यामुळे श्वासाची गती थोडीशी पूर्वस्थितीत येईपर्यंत आपण शरीर ती मकरासन किंवा शवासनामध्ये लवकर येते, कारण ही दोन्हीही आसनं विश्रांतिकारक आसनं आहेत. तर मकरासनामध्ये सुद्धा आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला मिळते. आता सावकाश आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे. मान सरळ करायची आहे. हात खाली आणायचे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आणि आपल्याला पाठीवर झोपायचं आहे. आता पाठीवर झोपून आपल्याला आठवत असेल की आपण पाठीवर झोपून उत्तानपादासन केलं होतं, पवनमुक्तासन केलं होतं, एकेका पायाने पण पवनमुक्तासन केलं होतं, उत्तानपाद कटिचक्रासन केलं होतं, हे आपल्याला आठवत असेल. तर आपण पवनमुक्तासन आणि उत्तानपाद कटिचक्रासन याचं कॉम्बिनेशन आपण करणार आहोत. ती दोन्ही आसनं एकत्रित करून आपण आज आसन करणार आहोत. तर थोडंसं आपला आता स्टॅमिना बऱ्यापैकी वाढलेला आहे. आपण ते करू शकतो. जे लोक पहिल्या दिवसापासून हा वर्ग करतायत तर त्यांना हे नक्की जमेल. तर आता आपल्याला तसं करायला सोपं आहे. लक्ष देऊन करा, पूर्ण एकाग्रतेने करा. आपल्याला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यात दुमडून पोटावर घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने उजव्या पायाला घट्ट मिठी मारायची आहे. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी गुडघ्याच्या खालून मिठी मारली तरी चालेल. खालचा पाय आता आपला सरळ आहे, डावा पाय सरळ आहे. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत गुडघ्यात पाय न वाकवता तो पाय 90 अंशामध्ये आणायचा आहे. आता इथे आपल्याला ह्या पायाने मोठं वर्तुळ करायचं आहे, म्हणजे इथे आपल्याला कटिचक्रासन करायचं आहे. तर पहिल्यांदा डावीकडनं उजवीकडे मोठं वर्तुळ आपल्याला करायचं आहे. या पायाने मोठा गोल करायचा प्रयत्न करा. जितका पाय गुडघ्यात पाय सरळ ठेवा. पाऊल स्वतःकडे खेचून घ्या, म्हणजे गुडघ्यात पाय सरळ राहील आणि पाठीमागच्या बाजूला ताण जाणवेल बरोबर गुडघ्याच्या. आता दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. एका बाजूनी पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बाजूनी करा. दुसऱ्या बाजूनी वर्तुळ पूर्ण करायचं आहे. जास्तीत जास्त मोठं वर्तुळ करायचा प्रयत्न करा. आणि आता सावकाश पूर्ण श्वास सोडत सोडत पाय खाली आणा. पाय गुडघ्यामध्ये सरळच ठेवा. पाय गुडघ्यामध्ये सरळच ठेवायचं आहे. पाऊल स्वतःकडे खेचून घ्या, म्हणजे मग ते बरोबर पाय सरळ राहतो गुडघ्यामध्ये. आता आपल्याला तो पाय आता दुमडून घ्यायचा आहे. डावा पाय पण गुडघ्यामध्ये दुमडून घ्यायचा आहे. दोन्ही पायांनी आता पवनमुक्तासन करायचं आहे. म्हणजे मग ते जे मोठ्या आतड्याची जी रचना आहे उजवीकडनं डावीकडे, तर त्याप्रमाणे आपल्याला हे पवनमुक्तासन केलं तर मोठ्या आतड्याला ह्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे पहिल्यांदा उजव्या पायाने, मग दोन्ही पायाने आणि मग डाव्या पायाने या क्रमाने पवनमुक्तासन केलं तर त्याचा अधिक चांगला उपयोग आपल्या शरीराला होतो. आता आपल्याला डावा पाय तसाच दुमडलेला ठेवायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ करून 90 अंशामध्ये आणायचा आहे. सावकाश आता गुडघ्यात पाय न वाकवता तो 90 अंशामध्ये आणा. पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. पाऊल स्वतःकडे खेचलं की तुमचा कमरेपासूनचे सगळे स्नायू टाचेपर्यंत खेचलेले तुम्हाला जाणवतील आणि गुडघ्यामध्ये पाय पण सरळ राहील. गुडघेदुखीला याचा चांगला उपयोग होईल. त्यामुळे पाऊल गुडघ्याकडे हे स्वतःकडे खेचून ठेवलेलं ठेवायचं आणि मग आता आपल्याला मोठं सर्कल काढायचं आहे. पाऊल स्वतःकडे खेचलेलंच ठेवा आणि मोठं वर्तुळ काढा. एकदा डावीकडनं उजवीकडे आणि एकदा उजवीकडनं डावीकडे. जितकं मोठं वर्तुळ काढाल तेवढं तुमचे कमरेचे सांधे हे चांगले रिकामे होतील
सायटिकासाठी सुद्धा त्याला उपयोग होईल. पूर्ण लक्ष श्वासावर आणि पवनमुक्तासनामध्ये आपला कमरेवरचा ताणसुद्धा निघून जातो. आता तो पाय पुन्हा दुमडून पोटावर घ्या. पुन्हा दोन्ही पायांनी पवनमुक्तासन करा. पूर्ण लक्ष श्वासावर. आपलं कटिचक्रासन आणि पवनमुक्तासन असं कॉम्बिनेशन आपण आज आसनाचं केलं होतं. ह्याच्यामध्ये एका बाजूला वेगळे ताण आणि दुसऱ्या बाजूला वेगळे ताण, ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय काय सूक्ष्म बदल झालेत ते बारकावे टिपण्याचा प्रयत्न करा. आता सावकाश आपल्याला आसनस्थिती सोडायची आहे. दोन्ही हात खाली आणायचे आहेत, पाय सरळ करायचे आहेत आणि शवासन करायचे. त्याच्यानंतर आपल्याला श्वसनाचा अभ्यास करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, हाताचे तळवे वरच्या दिशेने, मान एका बाजूला कलती किंवा सरळ. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाका. जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे तिथे मनाने जाऊन ताण तो कमी करायचा आहे. अजूनही कुठे ताण असेल तर तो मनाने जाऊन कमी करायचा आहे. श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारकम. चित्ताला सुद्धा याच्यामध्ये विश्रांती मिळते शवासनामध्ये. यानंतर आपण कपालभातीचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यासाठी आपलं हे शरीर आणि मन दोन्ही तयार आहे. शवासनामध्ये शरीरावरचे मनावरचे ताण निघून गेलेले, श्वासाची गती संथ झालेली आहे, सगळं शरीर शिथिल झालेलं आहे. आता दोन्ही पाय सावकाश जवळ आणायचे, सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे. दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ. सावकाश डोळे उघडायचे आणि आपल्याला एका कुशीवर वळून उठून बसायचं आहे. आपल्याला जसं सांगितलेलं आहे तसं त्या पद्धतीने उशी घेऊन बसायचं आहे. ती मॅट आपली मागे न्यायची आहे आणि उशी ठेवून बसायचं आहे. पुढे हात टेकवायचे आहेत. पूर्ण कंबर मागे घ्यायची आहे. आणि पाठ सरळ ठेवायची आहे. पाठीचा भाग सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, हाताची द्रोणमुद्रा किंवा ज्ञानमुद्रा. आपण काल 90-90चे आपण स्ट्रोक्स केले होते. आज आपण जे स्ट्रोक्स करणार आहोत ते 100-100चे करणार आहोत. तर 100-100चे आपण स्ट्रोक्स करणार आहोत. 2 आवर्तनं आपण करणार आहोत. 100-100 आवृत्त्यांची 2 आवर्तनं. चालू असलेला श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासावर, डोळे मिटलेले, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. चालू असलेला श्वास सोडायचा आहे. सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 30. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 40. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 50. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 60. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 70. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 80. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 90. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 100. संथ श्वसन. श्वासाची गती खूपच कमी झालेली आहे. कळत नकळत श्वास आत येतो आहे, बाहेर जातो आहे. त्याकडे लक्ष द्या.
पूर्ण लक्ष श्वासावर. अजूनही कुठे आपल्याला पूर्ण मन एकदम शांत झालेलं जाणवेल त्याकडे लक्ष द्या. श्वासाची गती खूपच संथ. श्वासाची गती पूर्ववत झाली की आपण आता अजून एक आवर्तन कपालभातीचं करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. हाताची ज्ञानमुद्रा किंवा द्रोणमुद्रा, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे बंदच आहेत. पूर्ण लक्ष श्वासावर. कपालभातीच्या दुसऱ्या आवर्तनाला आपण सुरुवात करतोय. चालू असलेला श्वास सोडा. श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 30. 1 2 3 4 5 6 7 8 9 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 50. 1 2 3 4 5 6 7 8 9 60. 1 2 3 4 5 6 7 8 9 70. 1 2 3 4 5 6 7 8 9 80. 1 2 3 4 5 6 7 8 9 90. 1 2 3 4 5 6 7 8 9 100. संथ श्वसन. पूर्ण लक्ष श्वासावर. मन अजूनच शांत झालेलं आहे. दुसरं आपण कपालभातीचं आवर्तन केलेलं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण सगळे निघून गेलेले आहेत. आपलं जे श्वास आहे तो पूर्ववत येईपर्यंत थोडं आपण थांबूया. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाकडे साक्षीभावाने बघा. आपला श्वास जो आहे तो पूर्ववत झाल्यानंतर आता आपल्याला सावकाश डोळे उघडायचे. सावकाश डोळे उघडा. आता आपण काल विभागीय श्वसन शिकलो होतो बघा. तुम्हाला आठवत असेल की उदर श्वसन होतं, त्यानंतर वक्षीय श्वसन म्हणजे थोरॅसिक ब्रिदिंग होतं, म्हणजे ॲबडॉनल ब्रिदिंग, थोरॅसिक ब्रिदिंग, आणि त्यानंतर क्लॅव्हिक्युलर ब्रिदिंग एक होतं ज्याला आपण स्कंद श्वसन असं म्हणून शकतो. तर ह्याच्यामध्ये उदर श्वसनामध्ये आपला खालचा फुफ्फुसांचा खालचा भाग, त्याच्यानंतर थोरॅसिक ब्रिदिंगमध्ये आपला फुफ्फुसांचा मधला भाग, आणि क्लॅव्हिकल ब्रिदिंगमध्ये आपला वरचा जो कॉलर बोनचा तिथला स्कंदाचा भाग आहे, खांद्याचा भाग आहे, तो भाग म्हणजे अप्पर लोब्स ज्याला म्हणतात, फुफ्फुसाचा वरचा भाग. तर अशा या तिन्ही भागांवर याचा परिणाम होतो. तर हे आता तिन्हीही ब्रिदिंग, ज्यांनी कालचा भाग अटेंड केला नसेल त्यांनी तो कालचा भाग बघा ब्रिदिंगचा, आणि त्या पद्धतीने ते विभागीय श्वसन करायचं आहे. आता हे विभागीय श्वसन आज आपण पुन्हा करणार आहोत. पण हे करत असताना आपण याच्यामध्ये तीन मुद्रांचा पण समावेश करणार आहोत. 4 मुद्रांचा समावेश करणार आहोत. त्याच्यामध्ये चिन्मुद्रा, चिन्मय मुद्रा, आदिमुद्रा आणि ब्रह्ममुद्रा. तर ह्या तीनही मुद्रा ज्या आहेत तर त्या भागामध्ये ऊर्जा पोचवण्यासाठी ह्या मुद्रांचा खूप चांगला उपयोग होतो. तर जी चिन मुद्रा आहे ती उदर श्वसनासाठी आहे. म्हणजे ही अशी आपण जी ज्ञानमुद्रा करतो तीच फक्त आपल्याला उलटी ठेवायची. तर ती झाली चिन मुद्रा. त्यानंतर हे तिन्हीही बोटं जेव्हा आपण दुमडून घेतो ही झाली चिन्मय मुद्रा, आणि त्यानंतर ही झाली आदिमुद्रा. आता ही आदिमुद्रा ह्या तिन्ही ब्रिदिंगसाठी आपण वापरणार आहोत. की उदर श्वसनासाठी चिन मुद्रा, त्यानंतर मधल्या थोरॅसिक ब्रिदिंगसाठी ही चिन्मय मुद्रा, आणि स्कंद ब्रिदिंगसाठी ही आदिमुद्रा. अंगठा आतमध्ये आणि 4 बोटं ही, या पद्धतीने. ज्या ब्रह्ममुद्रा जेव्हा आपण दीर्घ श्वसन करणार आहोत
की तीनही याच्यातनं म्हणजे तीनही विभागातनं श्वास घेऊन दीर्घ श्वसन आपण काल केलं होतं. ते दीर्घ श्वसन करत असताना नाभीजवळ या पद्धतीने म्हणजे आपल्या नखांचा भाग वरती येईल आणि ह्या पद्धतीने आपल्याला नाभीजवळ आपल्याला ठेवायची. याला म्हणायची ब्रह्ममुद्रा. तर या पद्धतीने ती नाभीजवळ आपल्याला ठेवायची. तर ह्या सगळ्या मुद्रा करून आपण विभागीय श्वसन करूया. तर पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. आता पहिल्यांदा आपल्याला चिन्मुद्रा करायची आहे. चिन्मुद्रा करा. चिन्मुद्रा केल्यानंतर आपल्याला उदर श्वसन करायचं आहे. पोटावर लक्ष केंद्रित करायचं आहे. डोळे मिटलेलेच आहेत. हे करत असताना पोट पुढे येईल आणि पोट मागे जाईल. पूर्ण लक्ष पोटावर. उदर श्वसन आपल्याला करायचं आहे. चालू असलेला श्वास सोडा. सावकाश श्वास भरून घ्या आणि अतिशय सावकाश श्वास सोडा. पोटावर लक्ष केंद्रित करा. फक्त पोटाची हालचाल याच्यामध्ये होईल. आपल्याला उदर श्वसन करायचं आहे. दीर्घ श्वास घ्या उदरातून आणि उदरातूनच दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घेतल्यावर पोट पुढे आणि दीर्घ श्वास सोडल्यानंतर पोट मागे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. पोट पुढे. दीर्घ श्वास सोडल्यावर पोट मागे. पोटातून श्वास घेतोय अशी कल्पना करा. पोट पुढे येईल. पोटातून श्वास सोडतोय अशी कल्पना करा. पोट मागे जाईल. श्वासपटलाच्या खालच्या भागाची फक्त इथे हालचाल होईल. आता आपली तीनही बोटं दुमडून घ्या. आपण चिन्मय मुद्रेमध्ये यायचं आहे. चिन्मय मुद्रेमध्ये आपल्याला आता आपल्या छातीच्या भागाकडे लक्ष द्यायचं आहे. बक्षीय श्वसन किंवा थोरॅसिक ब्रिदिंग, चेस्ट ब्रिदिंग असंही याला म्हणतात. फुफ्फुसाचा मधला भागावर याचा परिणाम होणार आहे. तर चिन्मय मुद्रेमध्ये आपल्याला पोटाचा भाग हलणार नाही आहे. फक्त छातीचा भाग हलेल. छातीच्या बरगड्यांकडे लक्ष द्या. दीर्घ श्वास भरून घ्या. दीर्घ श्वास सोडा. फक्त चेस्टची हालचाल जाणवेल. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. डीप इनहेल, डीप एक्झेल. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास सोडायचा आहे. यानंतर आपण आदिमुद्रा करणार आहोत. स्कंद श्वसन. अंगठा आतमध्ये आणि चारी बोटं यांनी मूठ वळवून घ्यायची आहे आणि गुडघ्यावर ठेवायची आहे आणि पूर्ण आपल्याला फुफ्फुसाच्या वरच्या भागावर लक्ष केंद्रित करायचं आहे. कॉलर बोनच्या तिथला भाग फक्त हललेला आपल्याला जाणवेल. दीर्घ स्कंद श्वसन करायचं आहे. शोल्डर ब्रिदिंग असंही याला म्हणतात. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. फक्त शोल्डरच्या तिथला भाग हलेल. आपल्या कॉलर बोनच्या तिथला. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. फुफ्फुसाच्या वरच्या भागावर याचा परिणाम होणार आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. अजून एकदा दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. आता आपल्याला ब्रह्ममुद्रा करायची आहे. नाभीच्या तिथे दोन्ही मुठी ज्या आहेत ते नखवरती येतील ह्या पद्धतीने ठेवायच्या आहेत आणि नाभीजवळ ठेवा. जुळवून घ्या आणि नाभीजवळ ठेवा. पूर्ण श्वसन करायचं आहे. दीर्घ श्वसन याच्यामध्ये करायचं आहे. फुल योगिक ब्रिदिंग असं सुद्धा याला म्हणतात. याच्यामध्ये फुफ्फुसाचा खालचा, मधला आणि वरचा तीनही लोब्समध्ये आपल्याला पूर्ण हवा भरून घ्यायची आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला तीनही ह्याच्यातनं हवा बाहेर टाकायची. चालू असलेला श्वास सोडा.
आणि पूर्ण तिन्ही याच्यामध्ये दीर्घ श्वास घ्या. पूर्ण फुफ्फुस भरून घ्या. खालचा भाग, वरचा भाग, मधला भाग. पूर्ण श्वास सोडा. पुन्हा दीर्घ एकाच गतीने श्वास भरून घ्या आणि दीर्घ एकाच गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा पूर्ण श्वास भरून घ्या आणि पूर्ण श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घपूरक. दीर्घ श्वास सोडा, दीर्घ रेचक. दीर्घपूरक आणि दीर्घ रेचक. लास्ट टाईम. पूर्ण श्वास भरून घ्या आणि पूर्ण श्वास सोडा. डोळे बंदच ठेवा. हाताची ज्ञानमुद्रा. डोळ्यासमोर ओंकाराचं चित्र आणायचे. ओंकार म्हणताना ओंकारावर गिरवत गिरवत ओंकार म्हणायचे. हे जे आपण आत्ताचं विभागीय श्वसन केलं त्यामुळे फुफ्फुसांच्या वेगवेगळ्या भागामध्ये हवा भरलेली तुम्हाला जाणवली असेल. आता प्रार्थना म्हणूया आपण. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. मन अतिशय शांत झालेले. सावकाश दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचेत. दोन्ही हात डोळ्यांवर न्यायचेत. हाताच्या खोबणीमध्ये डोळ्यांची उघडझाप करून घ्या. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. आपण कुठे बसलो आहोत याची जाणीव करून घ्या. सावकाश दोन्ही हात वरती न्यायचेत आणि सगळं शरीर आपल्याला जागृत करून घ्यायचं आहे. कमरेपासूनचा सगळा भाग वरती ताणून घ्या. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे आपल्याला सगळं शरीर जागृत करून घ्यायचं आहे आणि सावकाश शरणागत मुद्रा करायची आहे.
केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करायचा आहे. सावकाश श्वास घेत घेत वर यायचे आहे. श्वास सोडत सोडत हात बाजूने खाली आणायचे आहेत. पाय मोकळे करून घ्यायचे आहेत. संपूर्ण शरीर जागृत करून मग आपल्या कामाला लागायचे आहे. सगळ्या सांध्यांच्या वगैरे हालचाली करून घ्या आणि पूर्ण शरीर जागृत झाल्यावरच आपलं कामाला लागा. आजचा योगाभ्यास आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. रात्री झोपताना तुम्हाला जी भ्रामरी शिकवली ती भ्रामरी करून झोपा. जेवण झाल्यानंतर थोडीशी शतपावली करा आणि दुपारचं जेवण झाल्यानंतर 10 मिनटं डाव्या कुशीवर वामकुक्षी घ्या, जेणेकरून तुमची पचनसंस्था चांगली काम करेल. आणि ही पचनसंस्था आणि नाभीचा जवळचा संबंध आहे, त्यामुळे ही एक तुम्हाला रोजची आठवण करून दिली. आपण उद्या परत आता भेटणारच आहोत, तर पुन्हा आपण भेटूया. असाच तुमचा योगाभ्यास सुरू ठेवा आणि तुम्हाला योगाभ्यास करताना जे काही अनुभव येत असतील ते आम्हाला नक्की कळवा. तर पुन्हा आपण भेटूया. हरिओम. धन्यवाद.